Hello friend, today I am going to discuss about the difficulties of the computing national income. When we are going to measuring national income or country are going to measuring national income, there are many difficulties we have to discuss today. The first difficulty is the conceptual difficulties. The national income can be measured as an aggregate to total produce or total income or total expenditure. However, it is very difficult to decide what goods and services are to be included in national income. For example, if a man employs a maid servant for household work, payment to her income a part of national income. But if the next day the man were to marry the maid servant, she would be performing the same services as before but without payment. At the time, the production of goods and services by the woman cannot be included in the national income. तर मित्रांनो, या ठिकाणी काय आहे की आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी डिफिकल्टीज याचा विचार करत आहोत. आणि सुरुवातीला जी डिफिकल्टी आपण आता पाहिली ती म्हणजे कन्सेप्च्युअल डिफिकल्टीज, म्हणजे संकल्पनेमधील घोळ. लक्षात घ्या, जी राष्ट्रीय उत्पन्न नावाची संकल्पना आहे, ती राष्ट्रीय उत्पन्न नावाची संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना संपूर्ण एकूण टोटल इन्कम या ज्या काही संकल्पना वेगवेगळ्या प्रकारे वापरल्या जातात, त्या संकल्पना कशा ठरवायचा, त्याच्यामध्ये कोणत्या वस्तू आणि सेवांचा समावेश करायचा, कोणत्या वस्तू इन्क्लूड करायच्या, समाविष्ट करायच्या, याचा या ठिकाणी फार गोंधळ असलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी एक उदाहरण देखील दिलेलं आहे. लक्षात घ्या की एखादा व्यक्ती या ठिकाणी एक हाऊसहोल्ड वर्क करत असेल, लक्षात घ्या, एक म्हणजे नोकरी असेल हाऊसहोल्ड वर्कची, आणि एखादा व्यक्ती त्या हाऊसहोल्ड वर्करला म्हणजे वुमेन, स्वयंपाक करणाऱ्या बाई, त्यांना हाऊसहोल्ड वर्करला, स्वयंपाक करणाऱ्या बाईंना, कुकरला त्या ठिकाणी नोकरीवरती असताना पैसे देत असेल, परंतु त्याच महिलेने जर अशाच प्रकारचं कार्य जर घरामध्ये केलं तर त्याच्यासाठी पैसे मिळत नाहीत. लक्षात घ्या, म्हणजे जर नोकरीच्या ठिकाणी काम केलं तर त्याचे पैसे मिळतात आणि त्याचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश होतो, परंतु तेच सेम वर्क या ठिकाणी ती महिला घरी करते तर तिला कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळत नाही, तिच्या मोबदल्याचं कुठेही मूल्य मोजलं जात नाही. तर अशा प्रकारच्या डिफिकल्टीज या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना असतात. तर या ठिकाणी ही पहिली डिफिकल्टीज होती. द नेक्स्ट डिफिकल्टी इज द प्रॉब्लेम ऑफ डबल काउंटिंग. मेनी गुड्स अँड सर्व्हिसेस produced in a year appear more than once in the national income estimation. Particularly, we measure the national income by output method. It becomes necessary to avoid double counting. It is not always possible to make a clear distinction between the intermediating good and final goods. लक्षात घ्या, या ठिकाणी काय प्रॉब्लेम आहे दुसरा. सेकंड प्रॉब्लेम इज प्रॉब्लेम ऑफ डबल काउंटिंग, म्हणजे काय दुहेरी गणना करणे, दुहेरी मोजमाप करणे, हा प्रॉब्लेम या ठिकाणी आढळून येतो. म्हणजे एखाद्या वस्तूचं मूल्य एकदा मोजल्यानंतर ते मूल्य डबल मोजलं जातं आणि त्याच्यामुळे काय की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये ती आकडेवारी 2 वेळा येते आणि राष्ट्रीय उत्पन्न चुकीचं मानलं जातं. हे लक्षात घ्या. या ठिकाणी अशा प्रकारचे डबल काउंटिंग म्हणतो. लक्षात घ्या, दुहेरी गणना
दुहेरी गणना या ठिकाणी टाळली गेली पाहिजे. एकदाच या ठिकाणी गणना केली गेली पाहिजे. तर याचं उदाहरण सुद्धा दिलेलं आहे, लक्षात घ्या की आपण पाहतो की फिनिश्ड गुड म्हणजे अंतिम वस्तू. ह्या फिनिश्ड गुड आणि रॉ मटेरियल यांचा एकत्र विचार करणे म्हणजे काय की डबल गणना केल्यासारखं आहे आणि त्याच्यामुळे जास्तीची नको ती किंमत त्या ठिकाणी लावली जाते आणि त्याचा या ठिकाणी काय म्हणतो की चुकीचा आकडा येतो आणि राष्ट्रीय उत्पन्न चुकीचं होतं, हे लक्षात घ्या. तर नेक्स्ट पॉइंट काय आहे, नॉन अवेलेबिलिटी ऑफ डेटा in developing and underdeveloping countries. The greatest difficulty in the measurement of the national income is general lack of adequate statistical data. In these countries, local and regional level agencies collect inadequate data. Inadequacy, non-availability and unreliability of statistics in a great handicap in measuring national income in these countries, because most of the time numerates do not possess. Sometimes they have personal basis and personal thinking in the calculating the national income. म्हणजे काय लक्षात घ्या की there are personal views when the people are going to collecting national income data. They are putting a personal view in the national income data, and that's why that calculation is going to totally wrong. तर या ठिकाणी काय आहे की त्यांना डाटा जो आहे लोक कलेक्ट करायला जातात तेव्हा त्यांना प्रॉपर डेटा या ठिकाणी मिळत नाही, लक्षात घ्या. म्हणजे ग्रामीण भागामध्ये जाऊन डेटा गोळा करणं असेल, त्यामुळे त्यांना अपुरी माहिती या ठिकाणी मिळते आणि हे अपुरी माहितीच्या अभावी ते पुरेपूर अशा प्रकारची व्यवस्थित आकडेवारी मांडू शकत नाहीत. हा एक काय आहे दोष आहे असं आपण म्हणू शकतो. द नेक्स्ट पॉइंट इज मेजरिंग depreciation. Depreciation is deducted from the GNP in order to arrive at NNP. Measuring depreciation of capital assets, say a machines, is a difficult task. तर या ठिकाणी आपण काय म्हणतो की मेजरमेंट ऑफ डिप्रिशिएशन इज द डिफिकल्ट टास्क. म्हणजे काय की एखाद्या कारखान्यामध्ये एखाद्या वस्तूचा होणारा घसारा खर्च हा राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केला जातो, परंतु हाऊ टू मेजर द डिप्रिसिएशन कॉस्ट, दॅट इज व्हेरी डिफिकल्टी. डिप्रिसिएशन कॉस्ट कसा मोजायचा ही पहिली गोष्ट आहे, लक्षात घ्या. कॅपिटल असेट कोणती जुनी कोणती नवीन कसं ठरवायचं हा फार मोठा काय आहे की गोंधळ आहे, लक्षात घ्या. नॉन मॉनिटाइज सेक्टर मध्ये त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न मोजताना अनेक अडचणी येतात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. द नेक्स्ट पॉइंट इज फ्लेक्सिबल ऑक्युपेशन स्ट्रक्चर. In the developing countries, there is no right classification of the working population in different occupation. आपण पाहतो की डेव्हलपिंग कंट्री मध्ये त्या ठिकाणी असं योग्य असं वर्किंग पॉप्युलेशनचं क्लासिफिकेशन केलेलं नाही आणि त्या क्लासिफिकेशनचं वर्किंग पॉप्युलेशनचं क्लासिफिकेशन न झाल्यामुळे स्पेशलायझेशन झालेलं नाही, लक्षात घ्या. स्पेशलायझेशन होणं हे फार महत्वाचं असतं, परंतु स्पेशलायझेशन न झाल्यामुळे या ठिकाणी नॅशनल इन्कम मोजताना अनेक अडचणी येतात, हे लक्षात घ्या. द नेक्स्ट पॉइंट इज लॅक ऑफ प्रॉपर अकाउंटिंग habits. People are not keep account in daily routine. They are not habit to keep account they themselves.
and that's why there is impossible to collect data from those people. म्हणजे लक्षात घ्या की प्रत्येक माणसाला सवय नसते की रोजचं राष्ट्रीय उत्पन्न लिहून ठेवणं, त्याचा हिशेब ठेवणं. हे लोकांची हॅबिट नसते, सवय नसते. आणि ह्या कारणामुळे काय होतं की लोक राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी करेक्ट देऊ शकत नाही. लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इज estimating the value of inventories. लक्षात घ्या, इन्व्हेंटरीज या ठिकाणी आपण पाहतो की इन्व्हेंटरी मध्ये रॉ मटेरियल, इंटरमिडिएट गुड्स, सेमी फिनिश्ड गुड्स अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी येतात. तर या ठिकाणी आपण पाहतो की ह्या वस्तूंचं व्हॅल्यू जे आहे ते या ठिकाणी एस्टिमेट करणं फार गरजेचं असतं, परंतु ते होत नाही. वी कॅन नॉट estimate that like things, and that's why there is not getting a correct information about the national income. म्हणजे या सगळ्या गोष्टी असल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी करेक्ट मिळत नाही. The next point is problem of regarding government sector. You know that in the government sector there are not proper calculation, not proper data available in the government sectors, and that's why there is very difficulty to collecting that type of data, and there is laziness in the workers, and that's why there is difficult to collect national income data. The people giving self opinion in the public national income data, and that's why there is become a wrong counting of the national income. सध्या लोक त्या ठिकाणी आपण पाहतो की पब्लिक सर्वंट मध्ये असणारी लोक नॅशनल इन्कम डेटा गोळा करत असताना प्रामुख्याने त्या ठिकाणी दिरंगाई करतात. ते वेळच्या वेळेला डेटा कलेक्ट करत असताना स्वतःची त्या म्हणजे एवढा इंटेन्शनने काम करत नाहीत आणि त्याच्यामध्ये स्वतःची मतं घुसमटली जातात आणि आकडेवारी चुकीची येते. लक्षात घ्या. The next point is problem regarding income from the foreign firms. बाहेरच्या देशातल्या ज्या काही फर्म्स आहेत त्या फर्म या ठिकाणी जेव्हा वस्तू तयार करतात आपल्या देशामध्ये येऊन, तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेला नफा, इन्कम ह्याचा समावेश कुठे करायचा हा या ठिकाणी फार मोठा प्रॉब्लेम असतो. फॉरेन कंट्रीज investing money in our country but they are earning profit, but there is very big problem to that profit, where to include that profit. That is a major problem in the national income data accounting. So all that was the problem of the national income accounting. अशा प्रकारच्या सर्व अडचणी आहेत. लक्षात घ्या. तर the next point I would like to share here, there are some things that is working by people but that not counting by the national in the national income data. एक मुद्दा म्हणजे काय की शेवटी अशा अनेक गोष्टी आहेत की काम तर केलं जातं परंतु त्याचं मूल्य राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजलं नाही जात किंवा मोजलं जात नाही. म्हणजे काय की आईने केलेली सेवा, सर्व्हिस ऑफ मदर, that is the free service of mother, there is no counting in national income data. आईची सेवा या ठिकाणी मोजलं जात नाही. अशा अनेक गोष्टी अपवाद आहेत की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजल्या जात नाहीत. लक्षात घ्या. थँक्यू व्हेरी मच. अशा प्रकारे हे राष्ट्रीय उत्पन्नाचे डिफिकल्टीज होत्या. ओके.